आता आपलं शिवरात्रीचा फराळ तयार झाला आहे. मुगाची भाजी झाली, हा आमरस आहे, हे कोणफळ उकडलेलं, त्याच्याबरोबर थोडंसं कलिंगड आणि ही आपली कोणफळाची खीर. ही बघा कशी झाली ना, मस्त आहे ना. चला आता फराळ तयार आहे, या फराळ खायला. नमस्कार, शुभांगी क्रिएशनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आज आहे महाशिवरात्र. आज महाशिवरात्र असल्यामुळे पहिल्यांदा आपण मंदिरात आलोय. मंदिर पण अगदी मस्त तळ्याच्या काठावर आहे आणि छोटंसं आहे पण सुंदर मंदिर आहे शंकराचं. तर आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला पण दर्शन होईल म्हणून पहिल्यांदाच आपण मंदिरात आलोय आणि बाकी रेसिपीची व्हिडिओ पुढे बघूया. चल चल गाडीत चल चल बस. बाबा आला बघ, घे घे त्याला गाडीत घे, चल घेऊन जा तू जातो. नमस्कार, शुभांगी क्रिएशनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आज आहे महाशिवरात्र, तर त्याच्यासाठी ना मुगांची भाजी दाखवणार आहे. तर हे बघा, हे मूग आहेत, आपण आता निवडून घेतले, स्वच्छ धुवून घेतले. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि उकडत ठेवूया, उकडून घेऊया पहिले, मग भाजी करूया. आता हे उकडून घेऊया, उकडेपर्यंत वाट बघूया. हे उकडायला का जास्ती वेळ नाही लागत, पटकन होतात. हिरवे मूग आहेत ना. थोडासा उकळ आला की दाबून बघायचं आणि शिजले की गॅस बंद करायचा. नमस्कार, आज आहे महाशिवरात्र, त्याच्यासाठी आपण बनवणार आहोत कोणफळाची खीर. हे बघा, हे आमच्या शेतावरच कोणफळ काढून आणलंय, मस्त बघा, आतून सफेद शुभ्र आहे. त्याचं साल काढून घेऊया आणि शिजवून घेऊया पहिले. साल पण मस्त निघते, कवळं कवळं आहे, त्याच्यामुळे पातळ साल आहे. कसं आहे मस्त सफेद शुभ्र. एकदम पातळ साल आहे, मस्त निघते. मस्त सफेद शुभ्र असेल, सफेद असेल तर ना मस्त टेस्ट लागते चांगली आणि शिजते पण पटकन. हे बघा, हे शिजले मूग. आता गॅस बंद करते. हे बघा, शिजले आणि गॅस बंद करते आता. आणि हे आता हे चाळणीमध्ये गाळून घ्यायचे. कापून घेतलं, आता पाणी टाकूया. कुकरमध्ये घालते, कारण कुकरमध्ये एकदम आपल्याला खिरीसाठी पाहिजे म्हणून 2-3 शिट्या काढीन अगदी, नाहीतर मग एक शिट्टी पण कुकरमध्ये घालायची गरज नसते, कारण ह्याला एक उकळ आला की लगेच शिजते. पण खीर पाहिजे म्हणून मी कुकरला लावते. आता हे पण शिजवताना ना केशर टाकूया, कारण हे पाणी आपण घेणार आहोत, कारण का आपण सालं काढून स्वच्छ धुवून घेतलंय ना. मग केशर टाकूया आणि शिजवूया. आता मस्त 3-4 शिट्या काढूया आपण. 3-4 शिट्यांची गरज नाही, पण नंतर मग चमच्याने जरी हे केलं ना, मिक्स केलं तरी ते बारीक होऊन जाईल, म्हणून 3-4 शिट्या काढूया. बघा, आता हा लाल होता कांदा, मग त्याच्यामधला सुरण पण लाल भाग निघालेला, तर तो आता उकडायला टाकते. हा नुसता खायला होईल. खिरीला आपण सफेद भाग घेतला ना, कारण कसं खीर मिक्स व्हायला पाहिजे ना, म्हणून ही थोडीशी कणकण येतात. आणि लाल जर असेल तर मग मिक्सरला लावलं तरी चालेल, पण मी आता हा नुसता खायला करते. आता उकडून घेऊया.
आपण आता उकडून घेऊया. याला पण एक 10 मिनिटातच उकडून होईल. याच्यात मीठ टाकूया जाडं. हे थोडं जरा जास्ती वेळ लागतो कारण का लाल आहे ना हा. सफेदला कसं एक उकळी आली की लगेच तो शिजतो मस्त एकदम मऊ मऊ होतो. हा थोडासा कडक होईल. आता हे बघा हे शिजले मस्त. आता ह्याच्यामध्ये ना वेलची जायफळ टाकूया. हे मिक्सरला लावलेली आहे मी घरीच वेलची आणि जायफळ मिक्स. आणि त्याच्यानंतर आपण आता हे ड्रायफ्रुट्स आहेत ते टाकूया. आणि नंतर तूप टाकूया. आणि त्याच्यानंतर साखर टाकूया. केशर टाकल्यामुळे त्याचा रंग केशरी आलाय कोणफळाचा. साखर तुम्हाला पाहिजे तशी चवीप्रमाणे टाका, कमी जास्ती. काही जण गोड खाणारे असतात, काही जण फिक्की खाणारे असतात, कमी गोड खाणारे. मी आमच्या अंदाजाप्रमाणे टाकले. वाटीभर होईल. आणि आता हे बघा हे मिक्स करून घेऊया असं. कारण का हे पूर्ण शिजलंय मस्त. असं जर चमच्याने ढवळलं ना तरी एकजीव होऊन जाईल. आता याच्यामध्ये दूध ओतायचं राहिलं ना त्याचं ओतूया. केशरचा पण कलर छान आला बघ, वेगळा कलर मस्त. आता हे सगळं मिक्स केलं. आता खीर तयार झाली. बघा हे आता असं बारीक होऊन जाईल ते ना. आणि अजून तुम्हाला बारीक हवं असेल तर मिक्सरला लावून घ्या. आता आपलं शिवरात्रीचा फराळ तयार झालाय. मुगाची भाजी झाली. हा आमरस आहे. हे कोणफळ उकडलेलं त्याच्याबरोबर थोडंसं कलिंगड. आणि ही आपली कोणफळाची खीर. ही बघा कशी झाली ना मस्त आहे ना. चला आता फराळ तयार आहे. या फराळ खायला.